प्रकरणामध्ये लातूर शहरातील काही डॉक्टर सीबीआयच्या रडारवर. शहरातील औसा रोडवरील एका बालरोग तज्ज्ञाची सीबीआयकडून चौकशी सुरू. नीट पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार ॲक्शन मोडवर. खासगी क्लासेससाठी नियमावली लागू करणार. शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती. राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वागचौरे मंत्री उदय सामंतांच्या भेटीला. कालच आष्टीकरांनी घेतली होती एकनाथ शिंदेंची भेट. रायगडच्या विधान परिषदेच्या जागेवर शिवसेनेचा दावा. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिवसेनेचे जास्त सदस्य असल्यानं सेना आग्रही. उमेदवारांच्या बाबत शिवसेनेकडून चाचपणी सुरू. सूत्रांची माहिती. विधान परिषद निवडणुकीबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी कोअर कमिटीची बैठक. भाजपच्या जागा उमेदवारांच्या नावावर होणार चर्चा. आज रात्री जागांचं सूत्र ठरण्याची शक्यता. अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणी अशोक खरातची चौकशी करा. 21 ते 31 जानेवारी दरम्यान खरातनं 5 हँडसेट बदलले. अंजली दमानी यांच्या दाव्यानं खळबळ. अजितदादांच्या प्रकरणामध्ये खरातचं कनेक्शन समोर येत आहे. प्रकरण अतिशय भयानक असून सीबीआयकडे तपास द्या. आता जास्त उशीर करायला नको. न्यूज 18 मराठीच्या बातमीनंतर रोहित पवारांची पोस्ट. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी महागलं तर डिझेलच्या दरामध्ये 91 पैशांची वाढ. सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री. उद्याच्या देशव्यापी औषध विक्रेता बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज. औषधांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना. अत्यावश्यक औषध पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय बडे मुद्दे. विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती आहे. ज्या पक्षाचा सिटिंग आमदार असेल तोच पक्ष ती विधान परिषद लढवणार आहे. तर लवकरच जागांबाबत निर्णय घेण्यात येईल अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. रायगडच्या विधान परिषदेच्या जागेवर शिवसेनेनं दावा केलाय. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. शिवसेनेचे स्थानिक स्वराज्य संस्थेत सदस्य जास्त असल्यानं शिवसेना ती जागा लढण्यासाठी आग्रही आहे. उमेदवारांच्या बाबत शिवसेनेकडून चाचपणी सुरू असल्याचंही सूत्रांकडून कळतंय. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीनंतर सर्वसामान्यांना अजून एक फटका बसला. पाव आणि ब्रेडच्या किमती 5 रुपयांनी वाढ झाली आहे. याआधी दुधाच्या किमती 2 रुपयांनी वाढल्या. त्यानंतर आता पाव आणि ब्रेडच्या किमती देखील वाढल्या. त्यामुळे सर्वसामान्यांच्या महिन्याच्या बजेटला चांगलाच धक्का बसणार आहे. बाटली की वजह से भी रेट बढ़ा है. अभी बाटला पहले सस्ता आता था, अभी महंगा आ रहा है. अभी हम लोग को फ़र्क पड़ रहा है बाटले पे 1200-1400 रुपया. अभी पहले तो 2000 था, अभी सीधा 1000 बढ़ा ही दिए हैं. और डेली मिलता था पहले, अभी एक दिन गैप करके मिलता है. कभी कभी तो मिलता भी नहीं है. इसकी वजह से रेट बढ़ाना पड़ा है. इसका भाव पहले क्या था, अभी क्या है? इसका भाव पहले 25 था, अभी 30 हो गया है. इसका 5 रुपये बढ़ गया. 5 रुपया बढ़ गया उस पर. और इस पर 3 रुपया बढ़ गया है. हाँ, ग्राहकी फ़र्क पड़ा है. हर कस्टमर को जवाब देना पड़ता है, भाई इतना महंगा क्यों हो गया है. अब उनको क्या बताएं भाई, बाटला महंगा हो गया है, पेट्रोल ट्रांसपोर्ट करने की वजह से सब महंगा हो गया है. गरिबाला कोणी वालीच नाही आहे. शेवटच्या माणसाचा विचार या देशामध्ये होतोय की नाही हाच प्रश्न आता निर्माण झालेला आहे. सोनं घ्या अथवा नका घेऊ हे गरजेचं नाही आहे. लोकांना पाव पाहिजे, चपाती पाहिजे, भात पाहिजे. भाव तर सकाळी सकाळी उठल्यानंतर सर्वसामान्य माणसाला पाव तर लागतातच आहे. आणि असे जर भाव वाढायला लागले तर परिस्थिती फार गंभीर आहे. समज सरकारने वास्तविक या सगळ्या गोष्टीवर विचार करायला पाहिजे. खरं तर पाव ही गरिबांची भाकरी म्हटली जाते. ती सुद्धा आता महाग होऊ लागली. देशभरात भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललाय. हे भटके कुत्रे अनेक निष्पाप नागरिकांवर जीवघेणे हल्ले करत असून या जीवघेण्या हल्ल्यांची सर्वोच्च न्यायालयानं अतिशय गंभीर दखल घेतली. सार्वजनिक ठिकाणांवरून भटक्या कुत्र्यांना हटवण्याचे आदेश यापूर्वी दिले ते कायम ठेवण्यात आले. राज्यांनी 7 नोव्हेंबर 2025च्या आदेशाचं योग्य पालन केलेलं नाही.
यापुढे जर नियमांची अंमलबजावणी झाली नाही तर आम्ही याला थेट न्यायालयाचा अवमान मानू, अशा कडक शब्दात सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सक्त ताकीद दिली. तर भटक्या कुत्र्यांसाठी सर्वोच्च न्यायालयानं काही कठोर निर्णय घेतलेले होते. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी ॲनिमल बर्थ कंट्रोल लागू करा असं सांगण्यात आलं. कुत्र्यांची नसबंदी आणि उपचारासाठी सुसज्ज केंद्र उभारा असंही सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं होतं. त्याचबरोबर महामार्गावर मोकाट जनावर आणि कुत्र्यांना तात्काळ हटवण्याची सूचना त्यांनी केली होती. एवढंच नाही तर शाळा रुग्णालयाच्या बाहेरून भटक्या कुत्र्यांना हटवावं असं त्यांनी सांगितलेलं होतं. सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खायला देता येणार नाही हे स्पष्टपणे सांगून सुद्धा त्याची अंमलबजावणी होत नाहीये. कुत्र्यांना अन्न देण्यासाठी स्वतंत्र जागा उभारण्याची सूचना करून सुद्धा अनेक ठिकाणी ती पाळली जात नाहीये. कुत्र्यांना पकडणाऱ्या कर्मचाऱ्यांना शास्त्रोक्त पद्धतीनं प्रशिक्षण देण्याची सुद्धा भूमिका व्यक्त करण्यात आली होती. शासकीय रुग्णालयांमध्ये रेबीज प्रतिबंधक लस उपलब्ध करण्याची सूचना करण्यात आली. मोकाट जनावरांसाठी गोशाळा बांधून त्यांचं पुनर्वसन करा असंही सांगितलं. कुत्र्यांवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना छळू नये ही बाब सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगूनही त्याची एक प्रकारे अंमलबजावणी होत नाहीये. घातक कुत्र्यांना इच्छामरण देण्याचा विचार करा असंही स्पष्ट करण्यात आलं होतं. ब्रेकिंग न्यूज समोर येते. न्यूज 18 मराठीच्या बातमीनंतर आता आमदार रोहित पवारांनी एक्सवर पोस्ट केली आहे. अजित पवारांच्या मृत्यूबाबत रोहित पवारांनी एक्सवर पोस्ट केली आहे. अजितदादांच्या अपघात प्रकरणामध्ये भोंदू अशोक खरातचं कनेक्शन समोर येत असून त्या 6 दिवसांमध्ये खरातने 4 फोन बदलले तर एक फोन केवळ 19 मिनिटांचा कॉल करून बदललाय. अशोक खरातच्या फोनवर सर्वाधिक कॉल अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते. अजितदादांचं अपघात प्रकरण अतिशय भयानक असून या प्रकरणामध्ये CIDकडे माहिती देऊनही कारवाई होत नाही. त्यामुळे तात्काळ CBIकडे हा तपास देणं गरजेचं आहे. CBIकडे तपास देण्यासंदर्भात सरकार त्वरित कार्यवाही करेल ही अपेक्षा आहे. सरकारने आता जास्त उशीर करायला नको, अन्यथा हे संशयाचं धुकं अधिक गडद होईलच. शिवाय गुन्हेगार पुरावे सुद्धा दडपतील असं पोस्ट रोहित पवार यांनी एक्सवर केली आहे. तर रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत न्यूज 18 मराठीच्या माहितीवर दिलेल्या माहितीवर बातमीवर भाष्य केलंय. भोंदू अशोक खरात यांनी वारंवार फोन बदलले. अजितदादांचा मृत्यू ज्या महिन्यामध्ये झाला त्या महिन्याच्या काळामध्ये भोंदू अशोक खरातनं वारंवार फोन बदलले. तर अजित पवार मृत्यू प्रकरणातही अशोक खरातची सविस्तर चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूआधी 6 दिवसांमध्ये अशोक खरातनं 4 फोन बदलल्याची माहिती आहे. एक हँडसेट फक्त 19 मिनिटांसाठी एका फोन कॉलसाठी बदलल्याचाही दावा दमानिया यांनी केलाय. खरातनं फोन हा सर्व्हिलन्सवर असल्याच्या भीतीमुळे हँडसेट बदलले असल्याची शक्यता अंजली दमानिया यांनी वर्तवली आहे. जानेवारी 2026 या महिन्यामध्ये म्हणजे 10 दिवसांमध्ये खरातनी तब्बल 5 वेळा त्याचे फोन बदलले. म्हणजे प्रत्येक फोनला एक IMEI नंबर असतो. आणि आत्ताच्या घटकेला आपण जेव्हा AI वर ही माहिती मी टाकली आणि तेव्हा शोधलं तर दिसतंय की 21 ते 31 या दिवसांमध्ये त्यांनी सगळ्यात जास्त फोन स्विचिंगचं काम केलंय. त्याच्यात आणि ही महत्वाची माहिती अशी की एक फोन ज्याचा IMEI नंबर मी आता सातपुते मॅमना पाठवलाय त्या दिवशी म्हणजे 27 जानेवारी ते 31 जानेवारी त्यांनी एक फोन वापरला जो त्यांनी परत कधीही वापरला नाही.